श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी। तेव्हा आज बघा मी भारंगीची गावामध्ये आहे, मी भारंगीची भाजी करून दाखवणार। हा ही बघा गणपतीला आलोत गावी, ही बघा भारंगीची भाजी आहे बघा। ही एकदम कवळी आहे, ही पूर्ण घ्यायची बघा। हे बघा हे मोडून पूर्ण घ्यायचं याचं, ही बघा। आणि हे बघा ही पण कवळी आहे, हे बघा एकदम कवळी आहे। हे घ्यायचं, एवढं कवळ असल्यावर दांडा घ्यायचा। आणि हे बघा ही आता जून आहे, ही बघा ही पानं जूनच। आणि असं असेल पान तर ते घ्यायचं नाही। हा कोणी किडीने वगैरे खाल्लेलं असणार तर आपल्या हानिकारक आहे। हे बघा हे आता हे जून आहे, याच्यातले पूर्णच मी घेत नाही अजिबात। हे बघा हे मी टाकून देतोय। हे बघा हे कवळ आहे, याच्यातले हे मी घेतोय। हे बघा हे पण, हे बघा हे कोवळ आहे एकदम। हे बघा हे कोवळ आहे, हे बघा। हा हे घ्यायचं, हे बघा। आणि ह्याच्यामध्ये बघा फुलं येतात ह्या महिन्यात, याला फुलं येतली। हे बघा हे असं निळं फुल असतं, हे बघा एकदम निळं असतं फुल, जांभळ्या कलरचं नाही त्याला आकार बघा। आणि त्याच्यात हे बघा हे बी येतं याचं, ते बी घ्यायचं नाहीये याच्यातलं, ते बघा हे घ्यायचं। हे बघा या घेऊ का, ह्यो कळ आहे तो। हे बघा ह्यो कळ घ्यायचो, कळे घेतलं तर छान भाजी येते। आणि हे फुलाची पण भाजी छान होते, ह्याच्यातच घालायची याच भाजीमध्ये। हा हे बघा हे बघा हे कळे घ्यायचे, हे बघा हे बघा हे कळे। हे गळून गेली आहेत फुलं, ह्याची फुलं गळून गेली आहेत ही अशी येऊन। हे बघा असं फुल आहे, हे बघा फुलं गळून गेली होती। हे बघा फुल, हे बघा असं असतंय भारंगीचं। आणि एक नंबर औषधी आहे ही भाजी, कारण माणसांच्या अंगात गाठी बिठी येतात ना, त्याच्यावरती पण हे औषध आहे। पोट दुखायला लागलं तरी पण चांगली आहे। परत हड्डीवरती वगैरे सुजन येणं काय येणं, त्याच्यावर हे पूर्वी हे लोक औषध उधून लावायचे ह्याचं पाळ, त्यासाठी खूप भाजी औषधी आहे। आणि ही रानात होता, हे काय झाड बीड लावची गरज नाही, आपल्या बारीने असतली। ही बघा मी आता ही मग करताना तुमका भाजी दाखवते। ही भाजी कापून घेतलंय ना, ही बघा कशी कापली तरी चालतात, जाड मोठी। ही बघा मी आता उकडत ठेवतोय, तेव्हा चांगली उकडाक होईल। उकडली का त्याचा कलर काळा होतो लो, आणि कलर बदलतो, म्हणजे राप असतो या भाजीला। तेव्हा मी आता उकडत तरी तुमका उकडल्यावर दोन तीनदा तरी मळून पिळूक होई भाजी। ही बघा भाजी उकडून आता हे बघा असा कलर इथं झालेला, कारण एक राप असतो या भाजीला। ही आता अशी पिळून घ्यायची, उकडली चांगली एकदम। उकडून बघा किती झाली, पिळून घ्यायची। परत 2 वेळा पाणी घालून किंवा एकदा धुवा, कडून असते पण तुरट पण असतो तिला। आणि ह्याच्यात परत पाणी घालून धुवून पिळून घेतलंय। हे बघा तशी पाणी घातलंय मी, आणि अशी मी तिला चुरतोय, चुरून घ्यायची भाजी। हे बघा अशी कुस्करायची। आणि हे बघा मी आता भाजीसाठी कढई तापत ठेवलंय, तापली कढई तर मी 2 चमचे तेल घालतोय। हे बघा तेल तापलं, आता मी लसूण घालते भाजीसाठी।
तुमकं होई तर तुम्ही राई जिरं पण टाकू शकतास, मी नाही टाकलंय. हे बघा आता कांदो टाकते. 2 छोटे कांदे घेतले, भाजी थोडी असता म्हणून. हे बघा आता कांदा लसूण भाजली, आता हळद घातली याच्यात थोडी. आता मसालो टाकते थोडं. खोबरं पण त्याच्यातच मी टाकतलंय भाजासाठी, कारण ना मी वाटण नाही केलंय. ही भाजी वाटण पण करून तुम्ही करू शकतात, वाटण घालू शकतात, कडधान्य कुठलंही घाला. तर मी आता लगेच करूची म्हणून मी डाळ घातले त्याच्यात. हो, हे बघा आता मी डाळ घेतली आहे थोडीशी भिजून, तूर डाळ. ती आता मी त्याच्यात घालतोय. आणि हे बघा मी चवीपुरती मीठ घालतोय. आणि ही बघा भाजी घेतलंय ती आता, ही बघा भाजी पिळून बिळून घेतली ती आता मी याच्यात शिजत घालतोय. पूर्ण कढई डाळ शिजासाठी मी थोडंसं त्याच्यात पाणी टाकतलंय. भाजीच्या खालीच पाणी टाकायचं, वर येऊक नाही द्यायचं. भाजी जशी असेल तसंच पाणी तेवढंच, तर डाळ शिजासाठी. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. ही बघा वांगीची भाजी शिजून तयार झाली. ही आता मी माझ्या पानात घेतली जेवसाठी. तेव्हा मी आता ही खाते आणि तुमका दाखवते कशी झाली ती. हे बघा एकदम बराबर झाली, मस्त. मी खाते म्हणून नाही, खरोखर मस्त झाली. तेव्हा तुम्ही पण अशीच करा आणि तुम्ही खाऊन बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. आणखीन शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.